कुस्ती पंढरीतील शाहूपुरी तालमीतील नामवंत पैलवान आणि वस्ताद रसूल हनीफ नदाफ यांचं शुक्रवारी सकाळी निधन झालं। शिवाजी पार्कातील निवासस्थानातून अंत्ययात्रा निघाली। त्यांच्यावर बागल चौक इथल्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। आमदार अमल महाडिक यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती। कुस्ती पंढरी अशी कोल्हापूरची ओळख आहे। राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्ती या क्रीडा प्रकाराला राजाश्रय दिला। त्यामुळे देशभरातील अनेक मल्लांनी इथं येऊन कुस्तीचा सराव करत देश-विदेशातील मैदानं मारली। जुन्या काळात रसूल हनीफ नदाफ हे दिग्गज पैलवान होते। शाहूपुरी तालमीत सराव करत ते घडले। 60 ते 70च्या दशकात पैलवान रसूल नदाफ यांनी देशभरातील अनेक दिग्गज मल्लांसोबत मातीतील कुस्त्या केल्या। उंच, धिप्पाड, पिळदार स्नायू, अत्यंत चपळ, अंगात प्रचंड ताकद आणि लढवय्या वृत्ती असलेल्या पैलवान रसूल नदाफ यांनी त्या काळातील रुस्तमे हिंदकेसरी हरिश्चंद्र बिराजदार, डबल महाराष्ट्र केसरी लक्ष्मण वडार, कर्नाटक श्री चंबा मुतनाळ, सांगलीचे बिजली मल्ल संभाजी पवार, महाराष्ट्र केसरी बाळू पाटील, उत्तर प्रदेश केसरी लालजी यादव, पैलवान कृष्णावर मैसूर यांसारख्या नामवंत पैलवानांना गारद केलं होतं। कर्नाटक केसरी या किताबानं त्यांचा गौरव झाला होता। पैलवानकीनंतर त्यांनी या तालमीचे वस्ताद म्हणून अनेक वर्ष मल्ल घडवण्याचं काम केलंय। त्यांनी शाहूपुरी तालमीच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरीसह आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल घडवले। 29 मे रोजी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास शिवाजी पार्कातील राहत्या घरात त्यांचं निधन झालं। घरापासून निघालेल्या अंत्ययात्रेत आमदार अमल महाडिक, वस्ताद रवी पाटील, विरोधी पक्षनेते राजू लाटकर, माजी नगरसेवक ईश्वर परमार यांची उपस्थिती होती।